खमंग असं मेथकूट झाल्यानंतर आज इथे मी येसर भाजून घेणार आहे। तर इथे सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि या साहित्याचं प्रमाण मी लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। तर लॉंग व्हिडिओ जाऊन तुम्ही बघितल्यावर हे सर्व साहित्याचं प्रमाण व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानुसार सर्व साहित्य घ्या। तर इथे हे सर्व साहित्य आपण एक एक करून चांगलं भाजून घेणार आहोत। तर आमच्याकडे लग्न मुंज असं काही कार्यक्रम निघाले की येसर मेथकूट अशा प्रकारचं केलं जातं आणि चिवडा लाडूच्या पॅकेट सोबत हे देखील नातेवाईकांना ओळखीच्या लोकांना दिलं जातं। तर अशा पद्धतीने हे येसर मेथकूट आमच्याकडे केलं जातं। तर इथे बघा हे सर्व साहित्य मी एक एक करून भाजून घेणार आहे आणि गार करण्यासाठी एका ताटात काढून घेणार आहे। तर तुमच्याकडे देखील असंच येसर आणि मेथकूट केलं जातं का ते देखील मला कमेंट करून सांगा तुम्ही। तर इथे सर्व डाळी घेतलेल्या आहेत, त्यानंतर खडे मसाले घेतलेले आहेत आणि मी जे इथे खडे मसाले घेतलेले आहेत त्यापेक्षा अजून वेगळे तुम्हाला खडे मसाले इथे ऍड करायचे असेल तर करू शकतात। बरेच जण येसरमध्ये बाजरी देखील घालतं, मी इथे ज्वारी घातलेली आहे। तुम्हाला बाजरी आवडत असेल तर तुम्ही बाजरी देखील घालून घेऊ शकतात। तर इथे बघा आता मी हे सर्व खडे मसाले भाजून घेणार आहे आणि खडे मसाले भाजता भाजता त्यामध्येच नंतर मी हळद आणि थोडेसे लाल मिरच्या टाकून घेणार आहे। तर ह्या सर्व खड्या मसाल्यांमुळेच या येसरला एक मस्त अशी खमंग चव येते आणि हे येसर भाजीमध्ये टाकल्यावर भाजीला छान असा दाटसरपणा येतो, खमंग अशी चव येते आणि भाजी चांगली मिळून पण येते। यामुळे तुम्हाला भाजीला वाटण कमी लागतं, दाण्याचं कूट कमी लागतं। तर अशा पद्धतीने हे येसर केलं की महिनाभर टिकतं। आणि इथे बघा गरम मसाल्यावरच मी हिंग टाकून घेतलेला आहे आणि आता हे सर्व येसरमध्ये जे साहित्य लागतं ते भाजून गार झालेलं आहे। तर तुम्ही जर जास्त प्रमाणात करणार असाल तर तुम्ही गिरणीवर देखील दळून आणू शकतात। मी इथे थोड्या प्रमाणात केलेलं आहे, महिनाभर पुरेल एवढं मी येसर इथे केलेलं आहे। तर हे मी इथे मिक्सरवरच बारीक करणार आहे। तर खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त बारीक नाही अशा प्रमाणात मी इथे हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे। तर रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि जर तुम्हाला माझ्या पद्धतीने करायचं असेल तर नक्की ट्राय करून बघा। आणि त्यासाठी तुम्ही मी लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो बघा, तिथे डिटेल व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल। तर रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि हे मिक्सरवर जेव्हा मी काढत होते तेव्हा छान गरभर सुगंध दरवळत होता। त्यामुळे तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करा आणि छान छान मसालेदार भाज्या करून खा प्या मजा करा। थँक्यू।